लोकास्त्र मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण धारूर पंचायत समितीमध्ये घरकुल विषयीची चर्चा सुरू आहे. 5,000 रुपये प्रति हप्त्यासाठी घेतात या संदर्भामध्ये येथील BDO साहेब लोखंडे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. या पंचायत समितीमध्ये जे घरकुल धारक येतात त्यांचं असं मत आहे की प्रति घरकुलाला प्रति हप्त्याला त्यांच्या काही मानधन घेतलं जातं. या संदर्भामध्ये तुमच्या कानावर काय आलंय किंवा तुम्ही काही कारवाई केली का? अशा प्रकारचं कुठलंही मानधन या कार्यक्रम घरकुलासाठी घेतलं जात नाही आणि तसं प्रकारचं माझ्या कानावर लाभार्थ्यांनी जर घातलं तर त्याच वेळेस मी सांगितलेलं आहे की अँटी करप्शन तुम्ही डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे रीतसर तक्रार करावी आणि जर कोणी घेत असेल तर त्याला रीतसर तक्रार देऊन अडकवावं. दुसरा मुद्दा असा आहे, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाकडून हे 20 ते 25,000 रुपये असे गोळा करतात. या संदर्भात तुमचं काय मत आहे? कोणी गोळा करत नाही तसे 20 आणि 25,000 रुपये 1,20,000चं घरकुल आणि 25,000 रुपये कोण देणार आहे? आणि कोणी जर गोळा करत असेल तर आम्ही सांगितलं तुम्हाला की लाचलुचपत विभागाकडे तक्रार करायची, ती दोन्ही बी अडकून टाकायची. आता जे खाऊ आला आहे अंगणवाडीमध्ये, त्याची काल पण एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे की त्या खाऊमध्ये आळ्या निघाल्यात किंवा जे काही समजा इतर प्रकार त्याच्यामध्ये आढळून आलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही काही कारवाई वगैरे केलेली आहे का? नाही, माझ्याकडे काय आणखी तक्रार तशी काही आलेली नाही. जर आली तर मी लगेच विस्तार अधिकाऱ्यांना ती जाऊन चौकशी करायला होतो आणि जर जो कोण पुरवठाधारक आहे त्याला काळ्या यादी टाकण्यासाठी आपण प्रस्ताव पाठवून देऊ. मुख्य मी प्रकाशदादा कोकाटे, धारूर पंचायत समिती उपसभापती. तर प्रत्येक गावात ग्रामीण भागात अशी एक पद्धत निघाली आता की ग्रामसेवक सरपंच एक ठिकाणी यायचं किंवा त्यांचे अनेक दलाल पाठवायचे प्रत्येक घरी आणि प्रत्येक घरी पाठवून त्या लाभार्थ्याकडून वसुली करायची म्हणजे पहिल्या हप्त्याला 10,000, दुसऱ्या हप्त्याला 3,000, तिसऱ्या हप्त्याला 3,000, चौथ्या हप्त्याला 5,000 अशा पद्धतीने 20-25,000 रुपये घेतले जातात. नाही केलं तर त्या इंजिनियरला सांगून देतात की तू ह्याचं काम करू नको की बाबा ह्याचं काम करू नको, ह्याने घर बांधले नाही. आणि आता अशा पद्धतीने आहेत, PMIचे घर आहेत. तर काही लोकांचे घर आहेत, काही लोकांना भिंती बांधून जुने पत्रे टाकलेत, काही लोकांना बाथरूम बांधलेत, काही लोकांना जुन्याच भिंतीला प्लास्टर केलंय. तर अशा लोकांना पैसे द्यायलाच पाहिजेत ना. काही लोकांना 10 बाय 10च घर बांधलंय, 1,20,000 घर होतं किती, त्यातून बी 20,000 रुपये मारायचे. म्हणजे ह्याचं काय होतं त्याच्यात? तर ह्याच्यावर काय केलं पाहिजे? शासनाने नियंत्रण आणलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लोकप्रतिनिधी जे निवडून देतात आपण प्रत्येक गावात, ह्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने माझा समाज आहे, माझे लोक आहेत अशा पद्धतीने त्यांच्याकडून पैसे नाही घेतले पाहिजे, बदनाम नाही झालं पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा हे देणारे लोक आहेत, देण्याच्या अगोदर तक्रार केली पाहिजे, हो मला पैसे मागतो म्हणून. जास्त गुन्हेगार ते सुद्धा आहे त्याच्यात, लाभार्थ्यांनी सुद्धा पैसे दिले नाही पाहिजे, त्यांनी तक्रार केली पाहिजे, अर्ज लिहिलं पाहिजे, शासनाकडे गेलं पाहिजे, पंचायत समितीला आलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी तक्रार केली पाहिजे. नसता मग गप्प बसायचं काम आहे, पैसे द्यायचे आणि गप्प बसायचं. हप्ते येतात घेतात आणि त्यानंतर तुम्हाला पैसे कमी पडतात. रोजगाराचे पैसे रोजगार सेवक यांनी काय करतात, तुझं झालंच नाही, तुझं होतच नाही, म्हणजे काम करायच्या अगोदरच करून टाकते त्याचं तुझं होत नाही. आणि त्या अगोदर बिल करा, त्याला ते पाठवा, त्यानंतर काहीतरी होईल ना. पण त्याच्या अगोदरच म्हणजे त्याला होत नाही. त्याचे जवळजवळ 28,000 रुपये लॅप्स होऊन जातात, त्याचे ते कामच करीत नाहीत. असे काही रोजगार सेवक आहेत. काही रोजगार सेवक चांगले. धारूर तालुका हा ऊसतोड मजुरांचा तालुका आहे. अगदी गोरगरीब कुटुंब जे की परराज्यामध्ये ऊसतोडणीसाठी 6-6 महिने जातात आणि अशा गोरगरीब व्यक्तींना आज या ठिकाणी पंचायत समिती मार्फत कुठलंही या ठिकाणी त्यांचं या अधिकाऱ्यांचं यावर काही म्हणजे या जे काही अधिकारी आहेत ते आपली जबाबदारी सांभाळत नाहीत का? काय अधिकारी कर्मचारी याच्यावर लोकप्रतिनिधीचं नियंत्रण असलं पाहिजे. प्रतिनिधीचा काहीतरी आसरा पाहिजे त्यांना. त्यानंतर ते काय करतात, चांगलं काम करतात. आता सध्या त्यांना
काम झालं नाही झालं याचा विषय वेगळा राहिला. झालं तर झालं, नाही झालं त्याचं त्यांना काय देणं बी नाही घेणं बी नाही. आणि त्यासाठी प्रत्येक गावातून रोज कमीत कमी नाही म्हणलं तर ग्रामीण भागातून कमीत कमी नाही म्हणलं तर 300 ते 200 लोक घरकुलचे हप्ते काय येणार यासाठी यायला चालू आहेत. काही लोक विहिरीचे हप्ते माझे काय येत नाहीत यासाठी यायला चालू आहेत. आंबेडकर स्वावलंबन योजनेचे ते लोक चकल्याच मारण्यावर असतात की आज तुझा हप्ता नाही, नंतर लिहितो, नंतर पाठवतो. आणि ऑनलाईन झालंय ती एक माणूस कमीत कमी नाही म्हणलं तर 10 वेळेस त्या बँकेमध्ये जातो, पासबुक चेक करतो आणि परत येतो. प्रत्येक लाभार्थी प्रत्येक ह्याचा मग ह्याच्यासाठी ऑनलाईन झाल्यानंतर लोकांना काही बोलता येत नाही. बघून बघा तुमचं पाठवलंय आम्ही, पाठवलंय म्हणलं की लोक निघून जातात. लोक काय भोळे असतात. ग्रामीण भागातल्या लोकांना काही जास्त तडजोड करता येत नाही. मग यासाठी शासनाची चूक सगळी शासनाची आहे, म्हणजे सरकारची, की जवळजवळ त्यांनी 5 ते 6 वर्ष 5 वर्ष कमीत कमी 5 वर्ष त्यांनी इलेक्शन घेतले नाही. आणि पंचायत समित्या जिल्हा परिषद बोगस आहेत, बोगस कामं चालू आहेत. बोगस कामं म्हणण्यापेक्षा कोणाचे कामच होत नाहीत अशा हिशोबात आहेत. मग ह्याच्यावर शासनाचं नियंत्रण नाही. दादा, या ठिकाणी दुसरी जर गोष्ट पाहिली तर आपण कालच चोंडी या ठिकाणी एक व्हिडिओ समोर आला, ज्या व्हिडिओमध्ये जे काही अंगणवाडी आहे त्या लहान छोट्या मुलांच्या खाऊमध्ये किडे आणि इतर भरपूर घाण निघाली. यामुळे या चिमुकल्यांच्या जीवावर आरोग्याशी एक प्रकारे खेळ होतोय का? अंगणवाडीचा विषय असा आहे की ज्यावेळेस त्यांचं ते कडधान्य अन्नधान्य येतंय, तांदूळ गहू काय जे असेल ते सध्या सुकडी वगैरे याची. सुकडी, तर त्यांनी त्या अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीमध्येच ते उतरून घेता वेळेस त्याचं सॅम्पल घेतलं पाहिजे. आणि ते सॅम्पल घेताना ते कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे, वाईट असलं तर त्या गाडी तसंच पाठवलं पाहिजे, महत्वाची गोष्ट. आणि जर बेकार असलं, चांगलं असलं तर ठेवून घेतलं पाहिजे, बेकार असलं तर पाठवून दिलं पाहिजे. पण ज्यावेळेस ते खाऊ घेऊन येते गाडी त्यावेळेस अंगणवाडी सेविका मदतनीस कुणी हजर नसतात. कुणीतरी तिराईत माणूस त्यांच्या घरचा असतो, ह्या इथं टाक म्हणून असं टाकून देतात आणि घेऊन जातात. त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कोणाचे लेकरं वाईट खातेत का चांगलं खातेत का त्यांच्या शरीराला काय होईल ह्याचं काही अंगणवाडी सेविकाला काही संबंध नाही. त्यांनी बघून दिलं पाहिजे. त्या ज्यावेळेस टाकत्यात, शिजवायला टाकत्यात त्यावेळेसच ते पाहतात की ह्याच्यात आळ्या आहेत का काय आहेत. पण त्यांनी ज्यावेळेस टाकतात आपल्याला माल टाकायला त्यावेळेसच सॅम्पल घेतलं पाहिजे आणि त्यांनी दक्षता घेतली पाहिजे. तेव्हा त्या मुलांचे काहीतरी बरं होईल. दादा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या ठिकाणी नगर परिषदचं आरक्षण जाहीर झालं. त्यानंतर आता मतदान 2 तारखेला, निकाल 3 तारखेला लागणार. त्याच सोबत आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी, मतदारांनी कुठली काळजी घ्यायला पाहिजे की आज जेणेकरून पुन्हा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, की अशी जे काही खेटे मारू लागतात पंचायत समित्या, अशी खेटे मारू नयेत. त्यामुळे मतदारांनी कुठली काळजी आज घेतली पाहिजे मतदान करताना? मतदारांना एकच काळजी घेतली पाहिजे की चांगला माणूस कोण आहे, चांगल्या माणसाला मतदान करणे, चांगला माणूस वेचून काढणे आणि चांगल्याच माणसाला निवडून देणे, चांगल्याच माणसाला पदाधिकारी बनवणे. आणि असे जर काही लोक पैशावाले दलाल असतील, त्या पैशावाल्या दलाला निवडून देऊ नये. किंवा दुसरी गोष्ट, जो माणूस आरक्षण आहे आणि ज्या गटात आरक्षण आहे त्या गटात तो आरक्षणचाच माणूस उभा टाकला पाहिजे, इतर लोकांना उभा टाकलं नाही पाहिजे, अन्याय नाही झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जे जातीपातीचं राजकारण वाढलं आहे, त्या जातीपातीचं राजकारण इसरून जाऊन आपापल्या भाऊबंदकीच्या नात्याने चांगल्या जवळच्या माणसाला, चांगल्या माणसालाच मतदान केलं पाहिजे आणि त्याला निवडून दिलं पाहिजे आणि त्याला पदाधिकारी बनवलं पाहिजे. अशा त्यानंतर लोक इथं यायचे बंद होतील, जास्तीत जास्त लोकांना इथं यायचं बंद होईल आणि चांगला माणूस इथं आला तर ते काम चांगलं करेल, लोकांना नियंत्रण ठेवेल, कर्मचाऱ्यावर नियंत्रण राहील आणि कर्मचारी चांगले काम करतील. असे याच्यापेक्षा चांगले जे मतदार असतील, ते सुज्ञ मतदार असतील, त्यांनी चांगलेच लोकांना निवडून द्यावा. ठीक आहे, धन्यवाद सर.